सर्वांना जय भीम, महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आज प्रत्येक दर्शनी 3 तारखेला प्रभावीपणे अर्धनग्न आंदोलन उपोषण केल्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया ठाणे महानगरपालिकेतून विविध सत्ताधारी लोकांकडून, म्हणजे ज्या महापौर असतील, गटनेते असतील, सभागृह नेते असतील, या प्रतिक्रिया चांगल्या प्रकारच्या आहेत की ठाणे महानगरपालिकेतले जे काही प्रलंबित प्रश्न आहेत, फ्रॉम स्टार्ट टू 1 ते 30 नंबरच्या, याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं आहे. पंतप्रधान कॉन्ट्रॅक्ट कायद्याअंतर्गत कॉन्ट्रॅक्ट कामगारांना सेवा सुविधा भरती, वेतन नियुक्ती आणि वेतन त्रुटी आणि नियमित फायदे सेवेचे देणं, 10, 20, 30 अंतर्गतच्या गोष्टी ते चालू आहेत. मला अधिकारी बोलले आम्ही करतोय. आणि प्रशासकीय आस्थापनेवर पद नसताना उपायुक्त क्रीडा ते दिलेलं 5 वर्षापूर्वी नियमबाह्य पद्धतीने उपायुक्त प्रभारी पद, आणि हे उपायुक्त प्रभारी पद दिल्यानंतर जी कोणी मिनल पालंडी महिला आहे यांना जे काही पद दिलं गेलं उपायुक्त प्रभारी पद 2021 मी असताना मला निलंबन केलं आणि त्याच्यानंतर ते पद तात्काळ प्रभारी पद दिलं गेलं. कारण मी असताना तोपर्यंत माझ्या हरकती होत्या, त्यामुळे दिलं जात नव्हतं. परंतु जसं काही मला निलंबित केलं त्यात दरम्यान तात्काळ हे पद प्रभारी उपायुक्त क्रीडा दादाजी कोंडे स्टेडियमचं दिलं गेलं. तर दिलं त्यात पण सेवा नियमावली आहे ना, 2 वर्षाचं प्रभारी कार्यकाल परिपत्रक आहे. आणि 2 वर्षाच्या कार्यकाल परिपत्रकामध्ये असताना दरम्यानच्या कालावधीमध्ये पालकमंत्री असताना ते करून घेतलं एकनाथ. आणि आता मुख्यमंत्री जेव्हा झाले त्यावेळेस 3 वर्षाच्या कालावधीच्या दरम्यान ह्या बाईने आपलं ठाणे महानगरपालिकेतून एसआरए कक्ष प्रमुख पदाची नियुक्ती, म्हणजे खोटा अहवाल ठाणे महानगरपालिकेतून महाराष्ट्र शासनाला पाठवला नगरविकास खात्यात. आणि नगरविकास खात्याने तसे आदेश ठाणे महानगरपालिका एसआरए कक्ष प्रमुख का एसआरए कक्षाचे एसआरएला महानगरपालिका आयुक्तांना आदेश दिले आणि तिथे त्याप्रमाणे एसआरए कक्ष प्रमुख, आज मी एसआरएमध्ये गेलो होतो. आज मी एसआरएमध्ये माझ्या बऱ्याच दिवसाचे प्रश्न प्रलंबित माहिती हे काय मी घेऊन आले होते. हे बघा, हे 5 धेंड्या आहेत. एसआरएमध्ये भ्रष्टाचार गोलमाल करणारे 5 धेंड्या आहेत. या 5 धेंड्यांचा दस्तऐवज माझ्याकडे आज फायनली स्टेजचा आलेला आहे. आणि त्याच्यावर मी आता अभ्यास, कायदा कानून, संविधान घटनेनुसार शासन प्रणाली, ठाणे महानगरपालिका एसआरए डेव्हलपमेंट प्रणाली, सेवा नियमावली यानुसार त्याची तपासणी करणार. आणि त्याच्यानंतर हा बॉम्ब फुटेल तो वेगळा. आणि जे विविध प्रश्न आहेत, तर अशा प्रकारे त्या मिनल पालंडे बाई आहेत, त्यांना एसआरए कक्ष प्रमुख म्हणजे CEO आयुक्त एसआरए जे सोमन होते, जेव्हा मी पत्र दिलं ईडीला आणि मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बदली करून गेले. आता त्याचा अधिभार तो 4 CEO संदीप माळवी यांना दिलेला आहे, जे जुलैपर्यंत सेवानिवृत्त होणार आहे. आजच माझी त्यांची पण भेट झाली. रवी, तुझं काही काम असेल तर मला सांग, तुझे ते काही सार्वजनिक समाजसेवाचं असेल तर मला सांग, आम्ही काही सहकार्य करू. मी म्हटलं माझ्या एका बहिणीचं एसआरएमध्ये घराचं काम आहे, जे तिला मिळालेलं आहे ते करायचं आहे, त्यामुळे ते कामाचा माझा प्रश्न होता. आणि नंतर विविध प्रश्न घेऊन मी पाहिलं, कॅबिन दालन पाहिलं, मिनल पालंडे सक्षम प्राधिकरण एसआरए. मला फार दुःख होतंय. जर का एक प्रामाणिक अधिकारी काम करणारा, एक कार्यकारी अभियंता पद मिळवायला 2010 पासून लढतोय, 2014 पासून लढतोय, आयोगाशी लढतोय, आमचे आदेश येतात 2015 मध्ये, 1 महिन्यात पदोन्नती दिली जात नाही, 2019 मध्ये येतं. त्यामुळे आमचा सेवेचा फायद्यापासून आम्ही वंचित आहोत. त्यामुळे आयोगाचा माझा लढा सेवानिवृत्ती चालू आहे. आयोगाने 2024 मध्ये 12 ऑगस्टला नोटीस दिलेली आहे आयुक्तांना, आणि आता 2 फेब्रुवारीला 2026 मध्ये नोटीस दिली, तरीपर्यंत आतापर्यंत आयोगाकडे उत्तर जात नाही. कुठेतरी संशयास्पद आहे. त्यामुळे ह्याची चौकशी आयुक्तांनी करावं. हा झाला प्रभारी 4चा मुद्दा.
नगर अभियंत्यांना कुठेही प्रभारी पद देण्याचा अधिकार वर्ग 1चं नाही आहे, किशोर गोळे नामक व्यक्तीला दिलेला आहे. तो पण रद्द करावं. मिनल पालंड रद्द करावं. जेवढे नियमबाह्य पद प्रभारी पदं दिली आहेत, जे 2019 मध्ये 19 लोकांची पदं रद्द केली होती, नानाभाऊ पटेल होते विधानसभा अध्यक्ष, एलके होता विधानसभेत रद्द केली होती, ही पदं रद्द करावीत. आणि अशा प्रकारे नियमबाह्य राबोडी जो नियमबाह्य नाला बांधलेला आहे, ज्याच्यासाठी मला निलंबित केलं, त्याची चौकशी मग मागितली, ती अजून होत नाही. विविध प्रश्न आहेत. देवीत कामगारांच्या चांगोल चिन्ह क्रिक रस्त्याला नाव, सफाई कामगारांच्या घराचा मुद्दा अजून झालेला नाहीये. तर हे गावदेवीचा मुद्दा त्या दिवशी होता उद्घाटनाचा, SRA घर देण्याचा, परंतु खायटन रोड लफाटाचाळीचा मुद्दा अजून प्रलंबित आहे. अजून तरी मी संबंधित सुधीर गायकवाड यांच्याशी विचारणा केली, अजून तरी कुठेतरी मुद्दा नाही, अजून कुठलाही निविदा नाही, आयुक्तांनी तशा कुठले आदेश पारित केलेले नाहीत. मग हे कशा प्रकारे सभागृह नेते, गटनेते, खाटरोड विभागातील लोक भेटत आहेत आणि ते लेबर युनियनवाले भेटत आहेत, हे कळत नाही. तरी हा संपूर्ण विषयाचा आढावा घेऊन मी आज गटनेते, सभागृह नेते सगळ्यांना भेटलेलो आहे. त्यामुळे लवकरच विषय मार्गी लावायचा आहे. जर विषय नाही लागले तर मी आत्मदानाचा इशारा दिला आहे. आणि गटनेते मला विचारत, तुम्ही कसले आंदोलन करता? अरे आंदोलन करणं हा संविधानिक अधिकार आहे, घटनेचा अधिकार आहे, हक्काचा अधिकार आहे, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. कोणी का असं ना, आम्ही आंदोलन करणार ना. हा विषय तुमचा नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जे काय करायचं आहे, तुमची जे काही विकास प्रगतीची काम आहे त्याचं उद्घाटन करा, ते काम करा. एवढंच सांगतोय. जर एखादी प्रश्नाचं जर उत्तर लिखित मला मिळालं नाही तर आत्मदानाचं प्रशासनाच्या मुख्यालयासमोर होणार. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भारत.